श्री स्वामी समर्थ. येथे 18 मार्च 2026 वर्षाची शेवटची अमावस्या आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 19 तारखेपासून मराठी नवीन वर्ष सुरू होते. अमावस्या सुरू होते सकाळी 8:25 आणि ती संपणार आहे गुरुवारी सकाळी 6:53. त्यामुळे आपल्याला अमावस्या जे काय आपण उपाय करतो ते आपल्या 18 तारखेला म्हणजे बुधवारीच करायचे. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा, सुशीर्भूत व्हा, सूर्याला जल अर्पण करा, गायत्री मंत्र जप करा जल अर्पण करताना. नंतर तुम्हाला घर पूर्ण स्वच्छ करायचं. घरात ज्या जाळ्या जळमाट्या असेल त्या पूर्णपणे काढून टाका. कारण की दुसऱ्या दिवशी पाडवा आहे, नवीन वर्ष आहे, दुसरी सोबत चैत्र नवरात्री सुरू होते, रामनवमी सुरू होते. त्यामुळे घर पूर्ण क्लीन करून घ्या. तुमचे देवघर आहे ते पूर्ण क्लीन करून घ्या. सगळं जळमाट्या करा. टॉयलेट बाथरूम मधल्या सुद्धा पूर्ण स्वच्छ करा. आणि तुमची जे लादी पुसण्याची पाणी आहे त्यामध्ये तुम्ही जाडं मीठ टाका, हळद टाका, सोबत थोडं गोमूत्र टाका, थोडं लिंबू पिळा. ह्यानी तुम्ही पूर्ण लादी स्वच्छ करून घ्या. त्यांनी पूर्ण निगेटिव्ह निघून जाते. सोबत तुम्हाला तुमचं देवघरही स्वच्छ करायचंय. देवघरातील देव चांगले स्वच्छ करा. तुम्ही एवढे मस्त की स्वच्छ करून घ्या. दुसऱ्या नवरात्री सुरू होते त्यामुळे पूर्ण स्वच्छ करून घ्या. देवघरी पूर्ण क्लीन करून घ्या. नंतर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची. आता काही लोक ऑफिसला जातात त्यामुळे त्यांना 12 वाजता पित्रांना निवेद दाखवायला जमत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12-12:30 पर्यंत तुम्ही पित्रांसाठी नैवेद्य अर्पण करायचा. तो कोणता? तर तुम्ही थोडासा बिन मिठाचा भात शिजवा, त्यात थोडस दही आणि काळे तेल टाकून तो नैवेद्य तुम्ही तुमच्या छतावर ठेवा, गॅलरीत ठेवा, खिडकीत जरी ठेवला तरी चालेल. ती नैवेद्य दाखवा. पित्रांना नमस्कार करा. पित्रांना ओम पितृदेवाय नमः हा मंत्र जप करा. त्यांना निवेद्य अर्पण करा. हा पित्रांसाठी उपाय करा. तुम्ही तर्पण विधी करायची. तुम्ही तर्पण विधी दुपारी 12 वाजता करू शकता. हे लक्षात ठेवा. त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी खास कर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला काय करायचं, थोडी स्वामींपुरची विभूती घ्यायची आहे, पिवळी मोरी घ्यायची आहे आणि 11 वेळा तुम्हाला वैदिक वल्गा स्तोत्र 11 वेळा म्हणायचंय आणि 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचंय. आणि ते म्हणून झालं ती विभूती आणि ती मोरी जी आहे पूर्ण घरामध्ये सगळी कोपऱ्यांमध्ये टाकायची, टॉयलेट बाथरूम सोडून, आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला टाकायचे. त्याने काय होतं, घरात जी सतत कटकट असते, निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते. कारण कधी घरात सतत भांडणं असतात, कटकट होत असते, चिडचिडेपणा असो, ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यासाठी हे आपल्याला उपाय करायचा. कारण कालभैरव किती स्ट्रॉंग आहे, वैदिक वल्गसूत्र किती स्ट्रॉंग आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तसं तुमच्या गाडी सतत बिघडत असेल तर गाडीचा उतारा तुम्ही करू शकता. गाडी चालू ठेवायची, त्याच्यावर 7 वेळा अँटी क्लॉकवाईज नारळ उतरायचा, श्री स्वामी समर्थ म्हणायचा आणि तो नारळ तुम्हाला कचरा डब्यात टाकायचा. पण गाडीमध्ये कोणी बसायचं नाहीये. कोणी आजारी व्यक्ती असेल त्याच्यावर पण तुम्ही अशाच पद्धतीने उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा. हे उपाय केल्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी, वाईट शक्ती जी असते ती निघून जाते. जसं अमावस्या म्हटलं दान धर्माला खूप महत्व आहे, तर ह्या दिवशी शक्य असेल तेवढं दान धर्म करा. पण हो, गाईला तुम्ही दान केलं तर खूप छान राहतं. गो सेवा सगळ्यात मोठी आहे, त्यामुळे गायची सेवा जेवढी शक्य असेल तेवढं करा. गाईला हिरवा चारा नक्की दान करा, कारण त्या दिवशी बुधवार पण आहे, बुध स्ट्रॉंग होते. श्री स्वामी समर्थ.